हो पहिलीच चढाई आणि पहिल्या चढाईमध्ये नाही अर्थात प्रत्येक धुमाळ. क्या बात. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. प्रत्येक धुमाळच्या माध्यमातून चालू सर्वनारायण कृष्ण वसष्टी हिरोज या दोन संघातील खेळ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेतन मात्रे आपल्या संघाचा ओपनर चढाई पडतो. या ठिकाणी जे बाहेर महिला आमच्या आहेत अर्थात महिला वगैरे जर आपण बाहेर असाल तर आपण विनंती असेल आपण इकडे स्टेजवर बसायचं. आमच्या महिला वगैरे जर आपण बाहेर थांबला असाल तर मुख्य गेट मधून आपण या किंवा बॅकसाइड इकडे या आणि आपण स्टेजवर बसून घ्यायचं आहे. खूप सुंदर त्या ठिकाणी सुरुवात मात्र आपण पाहतो. एक दमदार सुरुवात, एक धमाकेदार सुरुवात मात्र टी हिरोज या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. सुरुवातीचेच आपण गुण पाहतोय. या ठिकाणी 4 गुण मात्र झालेले आहेत टी हिरोज या संघाचे. जवळपास सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला असं आपण म्हणतो. परंतु कबड्डी मात्र त्याला अपवाद आहे. इथे मात्र कबड्डीमध्ये सुरुवात कशी होईल आणि शेवट देखील त्याचा कसा होईल हे देखील आपल्याला सांगता येणार नाहीये. आणि तशाच पद्धतीची सुरुवात मात्र इथे झाली 0004 अशा या गुणांवर टी हिरोज. पाहायचाय पुढील खेळ पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ. पहिल्याच चढाईमध्ये जवळपास 3 खेळाडू त्या ठिकाणी खाली गेले आणि 3 खेळाडू आपल्या संघाकडे घेऊन आला. असा हा एक दमदार खेळाडू प्रतीक धुमाळ मात्र चढाईसाठी पुन्हा एकदा चढाईमध्ये लढाई. एक गुण आपल्या संघासाठी प्रतीकच्या माध्यमातून आपल्या संघाचं एक विशेष प्रतीक म्हणून काम करतोय. आणि त्याला मात्र प्रत्युत्तर आपण पाहतोय मनोज घरात. आर्यन कन्स्ट्रक्शन संघाचा मनोज घरात चढाईसाठी एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक नामांकित खेळाडू आहे. कारण इथे मध्ये सिलेक्ट झालेले सगळेच खेळाडू हे खऱ्या अर्थानं नामांकित आहे. प्रत्येकाला मात्र जवळपास काही मिनिटातच या ठिकाणी खेळ आपण पाहतोय मैदानावर. प्रत्यक्षदर्शी आपल्या समोर या ठिकाणी प्रतीक धुमाळचा खेळ पाहतोय. 3 चढाईमध्ये जवळपास सर्व त्या ठिकाणी रिकाम होत असताना आपण पाहतोय. आता मात्र नितीन पाटील आपल्या संघाचा एक शेवटचा खेळाडू मात्र त्या ठिकाणी शिल्लक राहिलाय. आता खेळाडू मात्र आपल्या संघासाठी काही वेगळं करणार का? इथे मात्र एक गुण मिळवण्याचा दावा मात्र नितीन पाटलांच्या माध्यमातून केला जातोय आणि एक गुण नक्कीच आपल्या संघासाठी मिळवला जातोय. आजच्या कबड्डी स्पर्धेतील आपण बक्षिसासाठी पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी रोख 30,001 आणि आकर्षक चषक छोटा शेट. द्वितीय क्रमांकासाठी रोख 20,001 आणि आकर्षक चषक आदरणीय दिलीप शेठ भोईर आता छोटा शेट. तृतीय क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक. आता मात्र तोच खेळाडू मात्र प्रतीक धुमाळ मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. सुंदर इथे आमच्या ज्या महिला भगिनी आहेत इथे एंटर असतात. आपण विनंती असेल आपण स्टेजवर बसून घ्या. इकडे स्टेजवर बसून घ्या प्लीज. याला म्हणतात यटन. ज्या ठिकाणी आपण नितीन पाटील सारखा खेळाडू पाहतो. नितीन पाटील हा एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. मग अशा पद्धतीने आपल्या संघाला असा खाली जात असताना पाहणार का? परंतु निश्चितपणे नाही. आणि हा बदल करत असताना आपण नितीन पाटलांना देखील या ठिकाणी पाहिलं. अर्थात जो ढासळलेला संघ होता त्याला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचं काम नितीन पाटील याच्या माध्यमातून झालंय. आता मात्र कुणाल पाटील आणि चेतन मात्रे या ठिकाणी संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी घडलं. नितीन पाटील आपला अप्रतिम खेळ या ठिकाणी या पडद्यावर आपण मांडला आणि रसिक मनाच्या गळ्यातील ताईत आपण बनला. खेळते जाओ. अर्थात असाचा बहरत जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी. 7 मित्रांची ग्रुप पैसारी आयोजित पैसारी प्रीमियर लीग 2025. या ठिकाणी आमचे मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टमचे मालक आपण देखील या ठिकाणी यायचे. वंदन भोईर आपण देखील या ठिकाणी स्टेजवर यायचंय. वंदन भोईर एक सुंदर अशी आपण व्यवस्था पाहतोय जी व्यासपीठाच्या माध्यमातून असेल किंवा या ठिकाणी जी संपूर्ण
8-9 उरला सुरला शेवटचा एक गडी राहिला तो म्हणजे विनीत पाटील 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला विनीत पाटील इथे प्रयत्न मात्र करणार आहे कारण प्रयत्न करावीच लागणार शेवटची चढाई म्हणजे ज्यावेळेला एकटा असतो त्यावेळेला शेवटची चढाई अगदी करा किंवा मनाची जसे डुवड नाही टाइमच या ठिकाणी चढाई असते परंतु इथे मात्र थांबणार गेला रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे विनीत पाटील खूप सुंदर आणि जबरदस्त नेत्रदीपक हृदयस्पर्शी खेळ ज्या क्षणाचं वर्णन करता येत नाही ना अशा क्षणाला खऱ्या अर्थानं हृदयस्पर्शी क्षण असंच म्हटलं जातं आणि आता देखील विनीतनं या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं प्रसिद्ध झाला आहे या कबड्डी लीग मध्ये अर्थात पेशारी प्रीमियर लीग 2025 मध्ये गळ्यातील ताईत म्हणतोय खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील या प्रीमियर लीगला मिळतोय शेवटपर्यंत तरी आता जसं आपण शेवटाकडे जातोय तसतशी या स्पर्धेमध्ये गोडी येते अर्थात आकर्षकता निर्माण होते आणि फुल इम्प्रेशन अर्थात इम्प्रेसिव्ह सामना आपण पाहतो 8-14 एक दशकांची खेळी या ठिकाणी आपण टी हिरो आपण पाहतो आता मला चेतन महारे येणार का चेतन महारे देखील एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय कबड्डी अर्थात एक मैदानी खेळ आपल्या समवेत 13/10 मैदानामध्ये खेळला जाणारा हा अप्रतिम खेळ जो विश्वविख्यात खेळ झाला या खेळाला खऱ्या अर्थानं आपण प्रो कबड्डी मध्ये हा खेळ अजून वाढला आणि नक्कीच या ग्राउंड लेवल पासून सुरू झालेला खेळ प्रो कबड्डी पर्यंत पोहोचला आणि तिथे पर्यंत पोहोचणारे आपले देखील खेळाडू या रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण झाले या विभाग तालुक्यामध्ये निर्माण झाले आपल्या विभागामध्ये निर्माण झाले असा हा खेळ म्हणजेच कबड्डीचा पुन्हा एकदा मनोज देखील या ठिकाणी आपला खेळ चमकदार खेळ एक अष्टपैलू खेळ नजरेसमोर मांडला 9-14 स्तब्ध करणारा हृदयाचे ठोके वाढवणारा खेळ हृदय कदाचित बंद पडणारा खेळ असा हा कबड्डीचा खेळ आपण पाहतोय टी हिरोज आणि आर्यन कन्स्ट्रक्शन या दोन संघांच्या दरम्यान अर्थात या दोन संघांच्या माध्यमातून संघमालक रोहित पाटील असतील किंवा संघमालक गणेश पाटील असतील यांचे मात्र ठोके वाढत असताना आपण पाहतोय कारण अंतिम सामन्यामध्ये दाखल व्हायचं आहे फायनल मॅच मध्ये आपल्याला दाखल व्हायचं आहे प्रयत्न मात्र आहेत आणि यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत सुख आणि दुःखाबरोबर आनंद आणि दुःख आहे यश अपयश आहे आणि याच्यामध्ये जिंकणं हरणं आहे जय पराजय आहे पुन्हा एकदा एक टेरिंग बाद चढाई इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो खूप टेरिंग बाद चढाई प्रत्येक धमाल होती प्रत्येक धमाल मात्र त्या ठिकाणी बाद झाला पुन्हा एकदा मनोज खरं देखील त्यावेळेला करून दाखवलं की मी सुद्धा करू शकतो अर्थात ही एनर्जी आहे आणि ही एनर्जी मात्र मनोज या मैदानावर दाखवले त्याच एनर्जी मध्ये मात्र खेळत आहे पुन्हा एकदा आपण पाहतो 3 वर्सेस 1 पकडण्यासोबत हॅकर्स मात्र त्या ठिकाणी सक्सेस होईल आणि आता मात्र कुणाल पाटील आपल्या संघाचा एक लकी पॉइंटर म्हणून प्रख्यात असणारा कुणाल पाटील चढाईसाठी जातोय कारण आतापर्यंत जवळपास 4 गुणांची आघाडी या आपल्या संघाच्या बाजूने असताना इथे मात्र कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न अर्थात टी हिरोज या संघाकडून केला जाईल मात्र गरजवंत संघ आहे RN कन्स्ट्रक्शन परंतु खेळ हा 15 मिनिटांचा आहे त्याच्यामुळे तेवढा अधिक पण नाहीये आणि कमी पण नाहीये मग उरलेल्या खेळामध्ये आपण देखील संयमी खेळाच्या माध्यमातून या खेळाकडे आपण
खऱ्या अर्थानं त्या नजरेनं बघून आपण खेळ आपल्याकडे वळवू शकता ही देखील शक्यता नाकारता येत नाहीये. एक नंबरची जर्सी प्रदान केलेला चेतन म्हात्रे अर्थात पुढे सी लावला गेला म्हणजेच कॅप्टन म्हणून या संघामध्ये आपला खेळ चेतन म्हात्रे मात्र करणार आहे. पाहायचं आहे 3 वर्सेस 1 पकडल्या सपोर्ट टाका सक्सेस हे देखील आपण पाहतोय. डायरेक्ट आणि डॅशिंगचा खेळ आपण बोलतो डेअरिंग आणि इथे मात्र विनीत पाटीलला बाद केले. विनीत पाटीलला मात्र पकडलं सॉरी विनीत पाटीलला मात्र घेऊन गेला तो म्हणजे चेतन. आता हार्दिक म्हात्रे जर आपण पाहिलं तर त्या अर्थानं लाल मातीमध्ये रंगलेला हा हार्दिक म्हात्रे आहे. ज्याच्यामुळे रंगतो ना मग तो खेळ असेल किंवा आणि अशा प्रकारचा रंग मात्र चढला या खेळाला आणि ह्याच लाल मातीमध्ये रंगलेला हार्दिक मात्र चढाई जातोय आणि यशस्वी होऊन आपल्या संघासाठी एक गुण मात्र मिळवले असा हा खेळाडू. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनोज खरा. एक यशस्वी चढाई पडू एक यशस्वी चढाई बहादर मनोज खरा. पुन्हा एकदा 3 मध्येच या ठिकाणी चढाई करावी लागते लढाई करावी लागते आणि तेवढी रिस्क मध्ये या ठिकाणी खेळणारा मनोज खरा पुन्हा एकदा एक गुण आपल्या संघासाठी. हो लक्ष मात्र केंद्रित केलं होय लक्ष मात्र त्या ठिकाणी वेधून घेत होय असा मनोज. कधी कुणाल कधी मनोज अशी मात्र या ठिकाणी आपण खेळी पाहतोय. एक बोनस तर दिला जातोय म्हणजे गुणफलक पहा 12-15. एक जबाबदार पर्सन म्हणून एक जबाबदार खेळाडू म्हणून या ठिकाणी भूमिका मांडत असताना चेतन म्हात्रे चढाईसाठी येतोय. 2 वर्सेस 1 असा खेळ मात्र त्या ठिकाणी करतोय. दोनही पकड बहादूर या ठिकाणी मैदानामध्ये असताना इथे गुण मिळवण्याची इथे अपील मात्र केला जातोय चेतनच्या माध्यमातून मात्र अपील मात्र फेटाळला जातोय. काहीच स्तब्ध असलेले हे मैदान काहीच शांत असलेलं मैदान पुन्हा एकदा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सेमीफायनल ही जशी व्हायला पाहिजे होती ना तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण सेमीफायनल होत असताना आपण पाहतोय. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला गुणवंत होण्यासाठी खऱ्या अर्थानं संधी आहे. कारण गुणवंतांचाच सत्कार केला जातो गुणवंतांचा सन्मान केला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब कोणाला दिला जाणार. आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कबड्डीचा किताब कोणाला दिला जाणार. आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात उत्कृष्ट चढाईचा किताब कोणाला दिला जाणार आणि पब्लिक हिरो देखील कोण ठरणार. पुन्हा एकदा 2 वर्षाचे चित्रपट अधिक 2 म्हणजे एकूण 4 गुण त्या ठिकाणी चेतन म्हात्रे.
म्हणून हा एक रंगतदार खेळ आपण अनुभवत आहोत. एका गुणांची कमाई करत खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढे जाणारे दोनही संघ मात्र कोणाला अगदीच पुढे जाऊ देत नाहीये आणि कोणाला मागे जाऊ देत नाहीये. अशा पद्धतीने या ठिकाणी रस्सीखेच सामना, सरावर उडीचा सामना आपण पाहतोय. एक दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी खेळला जातोय. अधिक मागे आपल्या संघासाठी नेहमीच अगदी योग्य वेळेत काहीतरी आणि कुठेतरी योगदान देणारा खेळाडू म्हणून हार्दिक म्हात्रे याच्याकडे पाहिलं जातं. मात्र संकटकाली जो खेळाडू आपल्याला मदत करतो ना तो चिरकाळ स्मरणात राहतो. मग कबड्डीमध्ये असेल किंवा आपल्या भावी जीवनामध्ये असेल किंवा आपल्या व्यतीत केलेल्या जीवनामध्ये असेल, साथ मित्रांची असा तरी एखादा मित्र जोडावा जो नेहमीच आपल्या सुखामध्ये पेक्षा दुःखामध्ये लगेच धावून येतो. आणि तशाच पद्धतीने हे मंडळ देखील आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये धावणारे मंडळ आहे. या मंडळानं खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. मग ते रक्तदान असेल, रक्तदान म्हणजेच जीवनदान. 2021 मध्ये 70 रक्तपेढी, 2022 मध्ये 92 रक्तपेढी, 2023 मध्ये 104 रक्तपेढी आणि 2024 मध्ये 105 रक्तपेढी. या ठिकाणी खऱ्या अर्थानं असा सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दिलीप शेठ होय. यांच्यासाठी सोडवण्यात पाहिजे. आता नक्कीच या ठिकाणी मैदानाकडे येत आहेत आदरणीय दिलीप शेठ होय. नेहमीच आपल्या मंडळासाठी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप शेठ होय. आपल्या 7 इंद्रांच्या ग्रुपला धन्यवाद डीजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रतीक्षेमध्ये आपण थांबलो होतो नायका या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही आपल्याला धन्यवाद देतोय. जसं 7 मित्रांची ग्रुप बेसारगी अनेक वर्ष विविध उपक्रम या ठिकाणी राबवतोय आणि या ग्रुपला खऱ्या अर्थानं साथ मिळते ती आदरणीय दिलीप शेठ होईल. आता छोटा शेठ आपली की प्रत्येक उपक्रमासाठी भरभरून साथ तथा प्रतिसाद देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय दिलीप शेठ होईल. अर्थात आमच्या नयनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सोबतीमध्ये नेहमीच आपण या मंडळाला सातत्याने भरभरून दिलं आणि आज देखील आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल, चतुर्थ क्रमांक असेल. या क्रमांकासाठी प्रथम क्रमांकासाठी रोख 30,001 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख 20,001 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक. अर्थात रोख रक्कम स्वरूपातील सर्व बक्षीस आणि मंडळाच्या वतीनं धन्यवाद देणार आहोत. इथे मात्र अतिशय अटीतडीची लढत सुरू असणारा हा खेळ अर्थात अजून देखील तेच टफ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच आता सेमीफायनलचा पहिला सामना
या दोन संघांमध्ये खेळला जातोय, ज्यामध्ये आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस टी हिरोज हे दोन संघ आपण पाहतोय. अगदी सुरुवातीपासून या खेळामध्ये सुंदर रसिक मनाला खऱ्या अर्थानं न हरवू देणारा हा खेळ, अगदी रोमांचकारी खेळ, रोमांच उठवणारा खेळ खऱ्या अर्थानं आपण या मैदानामध्ये पाहतो. रोमांच मारणारा खेळ आपण इथे पाहतोय. प्रतीक धुमाळ एक कर्णधाराची मुख्य भूमिका या ठिकाणी मांडत असताना रसिकांना देखील आनंद देतोय. 7 मित्रांची ग्रुप आपण पाहतोय. मी आताच म्हटलं होतं की 7 मित्रांची ग्रुप ही अनेक वर्ष या ठिकाणी कार्यशील आहे, ज्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक वेळेला रक्तदान हा उपक्रम राबवला आहे. त्यामध्ये 2021 मध्ये 70 रक्तपेढी, 2022 21-20 गुणफलक आपण पाहतोय. 21-20 ही गुणांची आघाडी, ही गुणांची पिछाडी, अर्थात आघाडीवर असणारा संघ म्हणजे टी हिरोज आणि ही गुणांना पिछाडीवर असणारा संघ म्हणजेच आर्यन कन्स्ट्रक्शन. संघमालकांच्या देखील खऱ्या अर्थानं हृदयाची धडधड वाढली आहे, कारण सेमीफायनलचा सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये दाखल व्हायच्या या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा, या सगळ्या गोष्टी शिल्लक आहे. आणि या सगळ्या गोष्टी शिल्लक असताना इथे मात्र एक गुण मागे आणि एक गुण पुढे. मात्र इथे पुढे जायचं कसं, संघ प्रशिक्षकांना देखील या ठिकाणी प्रश्न पडलाय. आता कशा पद्धतीने व्यूहरचना करायची, कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आक्रमक खेळी आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून करायची, हे देखील त्यांचं कौशल्य आता पणाला लागणार आहे. पुन्हा एकदा आपण नितीन पाटील पाहतो. एक अनुभव हार्दिक आपल्यासाठी, कारण थर्ड रेड मध्ये निश्चित केली जाते. थर्ड रेड आपल्यासाठी आहे आणि ही डू ऑर डाय आहे आणि ही लढाई मात्र लढायची आहे. मात्र शस्त्रांना लढणारी लढाई ही मात्र कितपत यशस्वी होते, परंतु नाही इथे पुन्हा एकदा सांघिक शक्तीला महत्त्व निर्माण झालं आणि इथे मात्र या सांघिक शक्तीनं एकीच्या बळानं मात्र त्या ठिकाणी हार्दिकला अडवलं, पकडलं आणि मनोज मात्र बदलला. आता मात्र मनोज स्वप्न ते पूर्ण करणार का मित्रांनो? आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप नाही, झेप गरजेची आहे आणि ही झेप मात्र हा संघ खेळणार का? कारण 21-21 च्या गुणफलकावर मात्र लागलेला संघ आहे आणि हीच झेप घेण्यासाठी सरसावलेले दोन्ही संघ मात्र यश कोणाच्या बदलात या ठिकाणी पडणार. एक पॉइंट अशा दोन गुणांची भर मात्र संघासाठी करतोय. असे हे दोन संघ त्यानंतर होणारे संघ असतील. त्यानंतर तयार करायचंय रायगड प्रॉपर्टीज वर्सेस डोडो स्ट्रायकर्स. या दोन्ही संघांना आपण तयार राहा. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस डोडो स्ट्रायकर्स, आपण तयारीत राहा. आदरणीय दिलीप भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर खऱ्या अर्थानं कबड्डीचा आनंद घेत आहेत. कारण कबड्डी सारखी एक महालीग असेल किंवा कबड्डी सारख्या स्पर्धा गेले 3 पर्व ज्या आदरणीय दिलीप भोईर यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. मग सुरुवातीची कबड्डी 50,000ची होती, दुसऱ्या पर्वाची कबड्डी ही 1 लाखाची होती आणि तिसऱ्या पर्वाची कबड्डी ही 1.25 लाखाची होती. अशा पद्धतीने आदरणीय दिलीप भोईर यांनी देखील या कबड्डीमध्ये खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून, एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने कबड्डी क्षेत्राच्या अनेक रसिक मनाचं मन जिंकलेलं आहे. आणि आज देखील अर्थात पेसार प्रेमा लीग 2025 या कबड्डीसाठी मात्र ते उपस्थित झाले आहे. क्रीडा विश्वासाठी वाटेल ते करण्याची तयारी आदरणीय दिलीप भोईर यांची आपण नेहमीच पाहतो. क्रिकेटचे देखील 4 पर्व पूर्ण केले, कबड्डीचे 3 पर्व पूर्ण केले आणि आमच्या नयन पाटील यांच्या प्रेमाखातर नेहमीच या ठिकाणी या मंडळाला देखील किंवा या संपूर्ण मंडळाला सहकार्य करण्याची एक मोठी जबाबदारी नेहमीच आदरणीय दिलीप भोईर यांना छोटा शेट घेत असतात. आणि अशाच पद्धतीने आज देखील जबाबदारी मध्ये या ठिकाणी नव्हे तर एक मैत्रीपूर्ण
आदरणीय विलासजी पेंढारी आणि राजनजी भिसे विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. राजनजी भिसे आणि विचारे सर या प्लीज. नयन पाटील आपल्याला बोलवत आहेत या. विचारे सर आणि राजन भिसे. चेतन मात्रे संरक्षण आयोगाने आले असा चेतन मात्रे आपण पाहतोय पुन्हा एकदा. खरं हा गुणफलक आहे. हा विशेषतः सातत्यानं आम्ही गुणफलकाकडे आपल्याला बघायला लावतोय. याचं कारण असं आहे कारण ज्याच्या वेळेला आपण गुणफलक पाहत असतो ना त्या वेळेला ह्या कबड्डीमध्ये आपल्याला आपला पाहण्याचा देखील जोश वाटत असतो. कारण जसे खेळाडू आपण जोशामध्ये खेळताय ना तशा जोशामध्ये आपले रसिक प्रेक्षक देखील असतात. त्यांना देखील तीच उत्कंठा असते. विनंती असेल मान्यवर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी राजन भिसे आपण देखील व्यासपीठावर या. राजन भिसे आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओहो आता मात्र आता मात्र 4 मिनिटाची प्रत्येक ठोका हे मात्र बाजूवर. कारण पैसारी ही खऱ्या अर्थानं एक कबड्डीचं माहेरघर हे आज सिद्ध केलंय. नाही पाटील आपण खऱ्या अर्थानं 7 मित्रांचे या ग्रुपच्या वतीनं आपण कबड्डीचं माहेरघर म्हणून पेसारी आहे आणि सिद्ध करून दाखवलं आपण. कारण अखंड संपूर्ण पेसारकर आज एका मैदानावर खेळतात. एका दिलानं एका हृदयानं एका साथीनं आणि एका सोबतीनं आपण सगळ्यांना आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून खरोखर आपण देखील सकारात्मक आहात. 7 मित्रांचे ग्रुप आपण देखील खऱ्या अर्थानं कौतुकाचं पात्र आहात. कारण कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न ठेवता गुण्या गोविंदानं अगदी कालच्यापासून आतापर्यंत ही लीग स्पर्धा सुरू आहे. खूप मोठा एक सहभाग या ठिकाणी संपूर्ण पेसारकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नामांकित खेळाडू या पेसारी विभागामध्ये या ठिकाणी अनेक घडलेले आहेत, अनेक घडत आहेत, अनेक घडणार आहेत. अशी पेसारी आहे कबड्डीचं माहेरघर आणि त्याच्यामध्ये रंगलेली सजलेली फुललेली नटलेली ही पेसारी प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. 24-25 अजून देखील अशाच पद्धतीचा गुणफलक त्या ठिकाणी आलेला आहे. हार्दिक मात्रे परंतु अशा पद्धतीनं या ठिकाणी शेवटी 2 मिनिटात गुणफलक 24-25 होणार. शेवटच्या क्षणापर्यंत तीच झुंज बचेंगे तो और भी लढेंगे ही हिम्मत आहे. तरच मिळणारी किंमत आहे आणि ते देखील आपल्याला पाहायचं आहे या मैदानावर. काय होतं मनात चेतन यांचं काहीच कळलं नाहीये परंतु चेतन मात्र त्या ठिकाणी बाद झाला. हा दोन्ही संघांना आपण बॅक साईडला त्या ठिकाणी उभं राहायचं मागे. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस डॉलर स्ट्रायकर्स. आपण प्लीज गाडीमध्ये लाईन व्हायचं दोन्ही संघ. रायगड प्रॉपर्टीज डॉलर स्ट्रायकर्स आपण लाईन व्हायचं. पुन्हा एकदा खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा हीच आवड आपण जोपासतोय. अगदी सपाट काढून 27-25 रसिक मन मात्र वाढले. रसिक प्रेक्षकांचा एक चांगला प्रतिसाद आपण या लीगला पाहतोय आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेकांपर्यंत पोहोचलेली ही लीग स्पर्धा आहे.
सात मित्रांची ग्रुप आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून समाज कार्यासाठी उचललेला पाऊल आहे. नाही तर मनोज बोलवतोय 27-26 इथे मात्र प्रतीक धुमाळ चढाईसाठी मात्र आलेला आहे. प्रतीक धुमाळ कारण अजून देखील हा प्रश्न सुटलेला नाहीये. अनेकांच्या मनाला वेढणारा हा प्रश्न आहे या कसा सोडवला जाईल. जवळपास आपण पाहतोय 27 इथे मात्र गुणफलक लागलेला आहे. बलाढ्य कोण इथे मात्र दोनही सर्व बलाढ्य आहे. नाही पाणी म्हणून आपण सिद्ध केलं ह्या मैदानावर आपल्या टीमनं आपल्या ग्रुपनं 7 मित्रांच्या ग्रुपनं जे आपल्या ठिकाणी ग्रुप आहे या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारा ग्रुप आहे. युवकांसाठी काम करणारा ग्रुप आहे आणि क्रीडा विश्वासाठी सुद्धा अमूल्य योगदान देणारा ग्रुप आहे. 27-27 संयमी खेळ जे घडलं नाही ते घडणार करा. 2 दिवसांमध्ये जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये ते पहिल्याच सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का हे देखील म्हणायचं काय. मात्र ही जबाबदारी स्वीकारतोय अनेक प्रशासक संघाचा चेतन मात्रे. विविध टाळ्यांच्या गडगडाटामध्ये विविध घोषामध्ये या ठिकाणी अखंड गडानगरी मात्र आपण पाहतोय ॲडव्होकेट दामोदर महादेव पाटील गडानगरी फुलून आहे. एक कबड्डीचा सुगंध मात्र चौबाजूला दरवळतोय अशी कबड्डी दोनही जण आपण लाईन वा. आताच आपण पाहिला आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस हीरोज असा आपण पाहिला. अतिशय सुंदर खेळ मैदानावर खेळला गेला आणि या सामन्यामध्ये